केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देण्यात आलाय। नव्या टॅक्स प्रणालीतून कर भरण्यासाठी प्रवृत्त करताना मध्यमवर्गीयांना कर सवलत देण्यात आली आहे। त्या तुलनेमध्ये जुन्या टॅक्स प्रणालीमध्ये मिळालेला दिलासा हा किरकोळ मानला जातोय। कुठल्या टॅक्स प्रणालीत काय बदल झालेत जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये। अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स बाबत दोन महत्त्वाचे बदल। नवीन कर प्रणालीत मध्यमवर्गीयांना दिलासा, जुन्या कर प्रणालीत वाढली स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा। मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला। सर्वसामान्यांना भराव्या लागणाऱ्या इन्कम टॅक्समध्ये काही सवलती जाहीर करत सरकारनं पहिल्याच चेंडूवर सिक्सर ठोकायचा प्रयत्न केला। न्यू टॅक्स रिजीम आणि ओल्ड टॅक्स रिजीम अशा दोन्ही कर प्रणालीत काही ना काही दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केलाय। नव्या कर प्रणालीत करदात्यांना दिलासा देण्यात आलाय। 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल। 3 लाख ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर आकारला जाईल। 7 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 10% कर भरावा लागेल। 10 लाख ते 12 लाख उत्पन्नावर 15%, 12 लाख ते 15 लाखांवर 20%, तर 15 लाखांच्या पुढे 30% कर भरावा लागेल। जुन्या टॅक्स प्रणालीची निवड करणाऱ्यांनाही दिलासा देण्यात आलाय। जुन्या टॅक्स प्रणालीत आतापर्यंत 50,000ची डिडक्शन मर्यादा होती। ही मर्यादा वाढवून आता 75,000 करण्यात आली आहे। 2019 नंतर जुन्या कर प्रणालीत पहिल्यांदाच हा बदल करण्यात आलाय। युवकांसाठी त्यांनी आता इंटर्नशिपची योजना आणली। 6,000 रुपये पर मंथ इंटर्नशिप त्यांना मिळणार आहे। अशा प्रकारच्या काही योजनांच्या थ्रू त्यांनी साधारण 30 लाख युवकांना रोजगार देण्याचं त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे। पण 30 लाख ही भारतासारख्या देशामध्ये खूप छोटा आकडा आहे, कारण भारत हा आज जवळजवळ 140 कोटीचा देश आहे। यामध्ये लाखो करोडो तरुण अनएम्प्लॉईड आहेत आणि त्या दृष्टीने मात्र काय अनाउन्समेंट व्हायला पाहिजे होते त्या होताना दिसत नाहीये। सर्वसामान्य माणूस रोजचं हाताळतो, रोजच्या जीवनामध्ये त्याला ज्या काही गोष्टी लागतात त्यावर देखील फोकस केला आणि त्यावरचे कर देखील कमी केलेले आहेत। काही औषधं आहेत कॅन्सरवरची जी त्याच्यामध्ये देखील सवलत दिलेली आहे आणि एकंदरीत सर्वसामान्य माणसाला जे अन्न, वस्त्र आणि निवारा आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या लागतात त्या देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे। सरकारनं नव्या प्रणालीत कर सवलत देऊन सामान्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला असला तरी बहुतांश करदाते हे जुन्या पद्धतीची निवड करतात। त्यांना यात फारसा दिलासा मिळालेला नाही। शिवाय अधिक उत्पन्न असलेल्यांना आता पूर्वीपेक्षा अधिक कर भरावा लागणार आहे। त्यामुळे मध्यमवर्गीयांना काहीसा दिलासा आणि श्रीमंतांची काहीशी नाराजी असंच या नव्या बदलांचं वर्णन केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी।